वेलकम टू स्लिम राईट. सीड सायकलिंग म्हणजे काय? सीड सायकलिंग हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो महिलांमध्ये हार्मोनल बॅलन्स घडवून आणतो. आता हा उपाय 2 फेजेसमध्ये केला जातो. फर्स्ट इज फॉलिक्युलर फेज. म्हणजे काय? पिरियडच्या पहिल्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत जी पोटात अंडी होतात युटरसमध्ये त्या वेळेला हे उपाय केला जातो. फ्लॅक्स आणि पंपकिन सीड्स म्हणजे अळशीची बिया आणि भोपळ्याच्या बिया अशा घ्यायच्या आणि त्या एक एक चमचा खायच्या. त्या खाल्ल्यामुळे काय होतं, भरपूर ह्याच्यात फॅट्स आणि लेग्निन्स असतात, ज्याच्यामुळे एस्ट्रोजन लेवल आपली रिस्टोर केली जाते, बॅलन्स ठेवली जाते. आणि मग दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे ल्युटल फेजमध्ये म्हणजेच 15व्या दिवसापासून ते पिरियड येईस्तोपर्यंत म्हणजे 27, 28, 30व्या दिवसापर्यंत अ, हे खायचं. म्हणजे काय, की तीळ खायचे, पांढरे काळे कुठलेही चालतील किंवा आणि सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. हे 2 खायचे 1-1 चमचा. हे खाल्ल्याने काय होतं, प्रोजेस्टेरॉन लेव्हल नॉर्मल राहते, एस्ट्रोजन कंट्रोल राहतं आणि ह्या सनफ्लॉवर आणि पंपकिन सीड्समध्ये दोन्हीमध्ये झिंक, मॅग्नेशियम, मॅंगनीज हे सगळे मिनरल्स जास्त असतात. त्यामुळे आपल्याला पिरियड्समध्ये जे त्रास होतात ते कमी होण्यास मदत होते. आता हे जे आहे, हे तुम्ही म्हणाल, की ज्यांचे पिरियड्स गेले आहेत किंवा ज्यांचे पिरियड्स इर्रेग्युलर आहेत, तर त्या बायकांनी कसं करायचं? तर त्यांनी चंद्राची सायकल फॉलो करायची. म्हणजे काय, की अमावस्या ते पौर्णिमा हे जेव्हा फेज असतं, तेव्हा आळशी आणि पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया हे घ्यायचं आणि मग पौर्णिमा ते अमावस्या हे तीळ आणि सनफ्लॉवरच्या बिया म्हणजे सूर्यफुलाच्या बिया असं घ्यायचं. आता हे खायचं कसं? तर सोप्पं म्हणजे सांगते, की हे आळशी भाजून घ्यायची, पंपकिन सीड्स भाजून घ्यायच्या. ह्या दोन्हीची मिळून चटणी केली, आपल्याला ॲब्झॉर्प्शन मिळतं आणि पूर्ण ते ॲब्झॉर्ब होऊन आपल्याला हेल्प होते. तसंच तीळ आणि सनफ्लॉवरच्या बिया ह्या पण वेगळ्या-वेगळ्या भाजायच्या आणि त्याची चटणी करा. आणि ही चटणी एक एक चमचा खा म्हणजे तुम्हाला फायदेमंद होईल. ही टिप कशी वाटते? हे 3 महिने ते 6 महिने तरी ही ट्रीटमेंट करून बघा. तुम्हाला डेफिनेटली पिरियड्समध्ये फरक जाणवेल. स्टे फिट विथ स्लिम राईट.